अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी डेडिकेटेड डिपार्टमेंट आहे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचं. तर त्याबद्दल काही माहिती सांगाल का की आपलं डिपार्टमेंट नेमकी कसं आहे? मागच्या 5 महिन्यात 450 पेशंट्सचे प्रोसिजर करून त्यांना त्याचा फायदा करून दिलेला आहे. ह्यामध्ये जेव्हा आम्ही हे डिपार्टमेंट म्हणून एस्टॅब्लिश करतो आहोत, ह्यामध्ये बऱ्याच लोकांचं सहाय्य आहे. बऱ्याच गोष्टी आम्ही चेंजेस करून तशी फॅसिलिटी निर्माण केली आहे. आपल्याकडे ॲक्यूट स्ट्रोक सेंटर आहे, ज्याचा अर्थ आपण स्ट्रोक रिकवर करू शकतो जर काही तासात पेशंट हॉस्पिटलला आलं तर. आपल्याकडे सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आहे आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजी सर्जरी आहे. ह्यामध्ये पुढे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी अवेलेबल झाल्यामुळे त्या पेशंट्सला, त्या आजारातील पेशंटला, आतडीच्या आजारांच्या पेशंटला आपण हायेस्ट लेवल ऑफ केअर देऊ शकतो इन नाशिक ॲट दिस प्लेस. आज आपल्याकडे मागच्या आठवड्यापासूनच इंटरनॅशनल पेशंट्स पण नाशिक येथे ही ट्रीटमेंट घ्यायला उत्सुक आहेत. अभिमानास्पद म्हणजे मला तर वाटते की नाशिकच्या हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये एक आमूलाग्र बदल होतो आहे. आज ज्या अवघड प्रक्रिया आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहे आणि असं नाही की 1 आणि 2 प्रोसिजर करतोय, आपण बऱ्यापैकी चांगले नंबर्स करतोय आणि ह्या नंबर्समुळे काय होतंय की आपली सिस्टीम तेवढी फास्ट काम करते, आपले रिझल्ट्स तेवढे चांगले आहे आणि आपली टीम तेवढी मोठी झालेली आहे. वी आर रेडी 24/7 365 days टू हेल्प द पेशंट विथ ऑल दिस न्यू प्रोसिजर्स अँड टेक्नॉलॉजी.